चे आमदार हितेंद्र ठाकूर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत इतर आमदारही आहेत। आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मिलिंद नार्वेकर यांची पण त्यांची भेट झालेली आहे, पण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। तुमची 3 मतं गेम चेंजर ठरतील? ती पुढच्या वेळी मतं आणखीन वाढवणार आहे मी। किती वाढवायचा विचार? 5-7 तरी वाढवू। हो। आणि हॉटेल पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांना हॉटेलमध्ये ठेवणार म्हणताय। मला ही सगळी मंडळी आहे, कोणच मला हॉटेलमध्ये नेत नाही, तेच मजा करतात हॉटेलमध्ये। मला कोण नेत नाही हॉटेलमध्ये, त्याच्यामुळे हॉटेल पॉलिटिक्स मला काय माहितच नाही। बघा बघा न्यायची तयारी दाखवली आहे। आमचे मित्र आहेत, आमचे नेते पण आहे, सहकारी आहे, पहिलेपासून आमच्या सोबत राहतात। हाही मित्र आहे, हे मोठे भाऊ आहे आणि पहिलेपासून नेते आहे 2004 पासून। आम्ही यांना सर्वांना घेऊन ताज प्रेसिडेन्सीला घेऊन जाणार आता लगेच। सध्या तुमचे मित्र सगळ्यांच्या भेटीगाठी करतात, त्यांच्याही भेटीगाठी करायला लोक विश्वास आहे, विश्वास आमचा त्यांच्यावरच आहे, त्यांचा आमच्यावर आहे। नक्की तुमच्यावर विश्वास आहे म्हणतायत, त्यामुळे गेम चेंजर ठरणार महायुतीसाठी। गेम मी कोणतं सांगतो ना, मी माझ्या लोकांच्या बरोबर असतो। मला कोणत्या पक्षाचं काही नाही, माझे सगळ्या पक्षात मित्र आहेत, मला त्याचं काही नाही। आज मुख्यमंत्र्यांनी MMRDची मीटिंग लावलेली आमच्या प्रलंबित काम। आज उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी यांनी आमचा पाणी प्रश्न आणि MSCBची कामं, त्यांच्याकडे जलसंपदा आहे, आणखीन एनर्जी पण असल्यामुळे त्या ह्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरींबरोबर त्यांची मीटिंग लावलेली। ती आमची कामं करण्याकरता म्हणजे पाणी पुढच्या काही काळामध्ये येणारे प्रश्न पाण्याचे, त्याच्याकरता तो पाणी रिझर्व्ह ठेवण्याचं काम झालं। आमचे 4 सबस्टेशन होती, ती झालं आमची MMRDची कामं। त्यामुळे कल नेमका कुणाकडे वाचणार आहे? तरी मला अजितदादांनी पण पैसे दिले आहेत प्रत्येक बजेटच्या वेळी आमच्या मतदारसंघात। मी हाऊसमध्ये पण बोललेलं। शेवटी हे बघा, मंत्री हे सगळ्या लोकांचे असतात, निवडून आल्या संपूर्ण 288 आमदारांचं आता 272-73 जे आहेत त्या सगळ्या आमदारांना साथ द्यायचं, किंवा जे नसलेले आमदार त्यांच्या पण मतदारांना साथ देणं हे मंत्र्यांचं काम आहे। त्यांनी ते पालक असतात, मंत्री म्हणजे काय तर शेवटी पालक, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि ते सहकार्य आम्ही मागतो। मिलिंद नार्वेकर यांनी पण तुमची भेट घेतली आणि त्याचे फोटो पण समोर आले। मी सगळ्यांना भेटतो, रोज भेटतो। तुम्ही सांगत असतील आता जाऊन बघतो, शोधतो, असतील तर त्यांच्या बरोबर येतो इकडे। तुम्ही म्हणालात माझे चांगले मित्र आहेत ना, हे काय माझा बद्दल कोणत्याही पक्षाचा असो चांगलं नाही बोलणार कदाचित, पण वाईट तर नक्की नाही बोलणार। नक्की। पण शरद पवारांची पण तुम्ही भेट घेतली, मग पुन्हा एक कन्फ्युजन निर्माण होत आहे की तुम्ही कुणाच्या बाजूने आहे, त्यामुळे भूमिका तुम्ही याबद्दलची स्पष्ट करणार? आपली मी काय बोललो, भेटणं सगळ्याच आदरणीय लोकांना भेटायला लागते, भेटतो, सगळ्यांची मी संबंध ठेवू नये, त्याचा विषयच कुठे येतो। पण विधान परिषद आहे ना, त्यामुळे या काळामध्ये भेटीगाठीला महत्त्व जास्त आहे, बऱ्याच चर्चा होत आहे। हो, चर्चा होणार, इलेक्शन आहे, चर्चा व्हायलाच पाहिजे, होणार ती। तुमची मतं गेम चेंजर ठरतील? 100% आमची ज्यांना मतं तो उमेदवार निवडून येणार। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आमचं ज्यांना मत ते उमेदवार निवडून येतील असं म्हणतात क्षितेश ठाकूर। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।